नमस्कार मंडळी, मी प्रणाली. तर आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग. त्यात आम्ही जातोय उज्जैनला. तर हा प्लॅन आमचा खूप अचानक ठरलेला आहे आणि सगळे आम्हाला विचारतात पण आहेत की आम्हाला नाही घेऊन गेले, आम्हाला नाही सांगितलं. पण हा खरंच खूप अचानक ठरलेला प्लॅन आहे. तर आम्ही निघालो उज्जैनला जाण्यासाठी. तर फर्स्ट तर आम्हाला पहाटेची ट्रेन होती, त्याच्यामुळे आम्हाला इकडनं रात्रीच जावं लागलं, कारण बँड्रा टर्मिनल्सला ट्रेन होती आणि आम्हाला अंबरनाथवरनं जायचं. सो आमची जी ट्रेन होती ती खूप जास्त उशिराने आली, त्याच्यामुळे आम्ही थोडं एन्जॉय करत करत निघालो. आता आम्ही पोहोचलोय किती वाजता? 1:30 वाजता. गाडी 40 मिनिटं लेट आहे गाडी. छोटी सही आहे. आमची दुसरी एक फ्रेंड ती आमचा 1.5 ते 2 तास वेट करत होती दादरला, पण आम्हाला खूप उशीर झाला यायला. फायनली ती आता आम्हाला भेटली आहे आणि आता आम्ही चौघी जातो आहे उज्जैनला. तर दादरवरून आता आम्हाला एक पण ट्रेन नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही ओला बुक केली आहे. त्याने आम्हाला 350पर्यंत आम्हाला बँड्रा टर्मिनल्सला सोडलेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे, उज्जैनचा प्लॅन खरंच खूप अचानकच ठरतो, कारण जोपर्यंत आपल्याला महाकालचा बुलावा येत नाही तोपर्यंत आपला प्लॅन होतच नाही. हे सगळ्यांनाच एक्सपिरियन्स मे बी आलंच असेल. तर आम्हाला टोटल 600 म्हणजे येऊन जाऊन आमचे 1200पर्यंत पर पर्सन तिकीट्स निघाले. तर असं करून आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे, कारण खूप जास्त थकलो आहे. तुम्हाला दिसतंच आहे किती टायर्ड झालो आहे आम्ही. आणि टोटल जर्नी आपली 12 आवर्सची आहे. आणि हो, आम्हाला मॉर्निंगचे तिकीट्स भेटले. आम्ही नाईटचे बघत होतो तिकीट्स, पण आम्हाला तिकडे अवेलेबल नाही. स्ट्रगल इज रिअल. फायनली आमची सकाळ अशी काहीशी झालेली आहे आणि सुंदर असा व्ह्यू आपल्याला इकडे बघायला भेटतोय. तर आम्ही रात्री टायर्ड होतो, त्याच्यामुळे झोपून घेतलं. त्याच्यानंतर आम्ही काहीतरी 9, 9:30, 10ला उठलो आणि सुंदर अशी सकाळ झाली. त्याच्यानंतर आम्हाला भूक लागलेली, तर आम्ही चहाचा वेट करत होतो, पण आम्हाला चहा काही लवकर भेटलाच नाही, लेट आला चहा. तर आता आम्ही भेल बनवतो आहे आणि आता आम्ही मस्त अशी भेल खाणार आहोत. ही आमची खानदेशी मुलगी आहे आणि तिला खूप छान भेल बनवता येते. सो बघूया की टेस्ट कशी आहे. फर्स्ट टाईमच खातोय तिच्या हातचं. टोटल 800 किलोमीटर आम्ही ट्रॅव्हल करून 12 आवर्सने आता आम्ही उज्जैनला पोहोचतोय. पण आमच्या ट्रेनने थोडा जास्तच ब्रेक घेतलेला आहे आणि फायनली आता उज्जैन हे आपलं सुंदर असं डेस्टिनेशन आम्हाला आता इथे आमच्या डोळ्यासमोर दिसते. तर खूप जास्त हॅपीनेस वाटते आहे. तर बघूया आता पुढे काय काय होतं आणि किती खर्च होतो ते मी तुम्हाला व्लॉगमध्ये सांगणारच आहे. आम्ही स्टेशनला पोहोचलो आहे आणि आम्ही ऑनलाईनच रूम बुक केलेली फ्रेंड थ्रू. तर आता त्यांनी आम्हाला सांगितलं आहे लोकेशन, तसं आम्ही तिकडे गेलो. तर 20 रुपीज पर सीटने त्यांनी रिक्षावाल्यांनी आम्हाला तिकडे नेऊन सोडलं. प्रॉपर महाकाल लोकच्या समोरच आमची रूम होती. इकडे मी नंबर मेन्शन करणारच आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तर तिकडनं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना. तर आमच्या हॉटेलचं नाव होतं हॉटेल श्री केदार म्हणून. आणि ते फ्रेश अप झाल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही आता इथे महाकाल लोकला आलो आहे आणि खूप जास्त सुंदर आहे. आणि आम्ही थोडं ऑफ सीझन आल्यामुळे आम्हाला इकडे 1200मध्ये रूम भेटून गेली. आणि असं आम्ही 3 डेजचं बुकिंग केलं होतं. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा बुकिंग करू शकता, किंवा तुम्हाला जर ऑफलाईन रूम बघूनच बुकिंग करायचं असेल तर तुम्ही इकडे येऊन करूसुद्धा शकता. पण सीझनला रूम मिळणं पॉसिबल नसतं कधी कधी, सो त्याच वेळेने तुम्ही बुकिंग करू शकता. इकडे आम्हाला सुंदर असं भारतमाताचं दर्शन घडलेलं आहे आणि सुंदर मंदिर आहे इथे भारतमाताचं. त्यानंतर तितकं झाल्यानंतर आम्ही डिनरसाठी गेलो. तर हॉटेल रुद्राक्ष म्हणून इकडे एक आहे, महाकाल लोकचं थोडं बाहेर आलं की समोरच आहे. तर सुंदर असं जेवण होतं तिकडे, जसं आपण डेली खातो. त्यानंतर मग आम्ही डे 2ला आम्ही ओंकारेश्वर जाण्यास निघालो. तर आम्ही इकडनं आम्हाला
तिकडे इंदोरचे तिकीट्स नाही भेटले तर आम्ही उज्जैनवरनंच आम्ही कार बुक करून ओंकारेश्वरला गेलो. तर ते आपल्याला येऊन जाऊन 6 आवर्समध्ये आपण इकडे रिटर्न येऊन जातो, 3 आवर्स जायला 3 आवर्स यायला. तर अशा प्रकारे आम्ही पहाटे 6 वाजता उज्जैनवरनं निघालो ओंकारेश्वरला जायला. त्यांचा नंबरसुद्धा मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्हाला ते हेल्पफुल होऊन जाईल. तर फायनली आता आम्ही ओंकारेश्वर पोहोचतो आहे आणि बघूयात आता दर्शन किती चांगल्या पद्धतीने होतं आणि किती लवकर होते हे आता आपण बघूया. आपण जितके लोक असणार त्यानुसार ते आपल्याला इकडे गाडी देतात. तर आम्हाला त्यांनी टोटल ओंकारेश्वरचं येऊन जाऊन 3400मध्ये त्यांनी बुकिंग दिली होती, पण ऑफ सीझन असल्यामुळे थोडं कमी झालं आम्हाला. त्यानंतर आता हा दादा आपल्याला एक्सप्लेन करतो आहे ते परिक्रमा म्हणून, म्हणजे परिक्रमा करायची असते आपल्याला नर्मदा नदीची, तर हे आपल्याला घेऊन जातात. तर पूर्ण परिक्रमा केली तर 3500पर्यंत ते घेतात आणि जर हाफ परिक्रमा केली तर 1500 ते 2000मध्ये ते आपल्याला परिक्रमा करवतात आणि ओंकारेश्वर मंदिराच्या इकडे नेऊन सोडतात. करते तो भी हो जाता है, जो पर्वत का आकार का है, उसके लिए हम स्पीड बोट देंगे आपको। करना है क्या? नहीं करना है। आम्ही हाफ परिक्रमा केली कारण आम्हाला ओंकारेश्वर मंदिरात लवकरात लवकर जायचं होतं. कारण असं आहे की 12:20 नंतर ते मंदिर 1-1.5 तासासाठी बंद होतं. 12:20 ते 1:20पर्यंत मंदिर बंद असतं 1 तासासाठी पूर्ण. त्यानंतर मग पुन्हा चालू होतं. तर आम्ही असं 9 वाजता इकडे पोहोचलो आहे. तर 9 वाजतापासून म्हणजे आपल्याला दर्शनासाठी किती वेळ लागणार होता हे आपल्याला आयडिया नव्हती. सो आम्ही हाफ परिक्रमा करून आता मंदिरापाशी पोहोचतो आहे दर्शन घेण्यासाठी. गाईस आता आम्ही परिक्रमा करून आलो आहे आणि आता आम्ही जातो आहे ओंकारेश्वर मंदिरात ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी. सो ह्या ब्रिजवर उभे आहोत आम्ही आता. मतलब क्या आए पीछे नहीं हा जो ब्रिज दिसतो इकडनं तो मामलेश्वरला जाण्यासाठी ब्रिज आहे. तर असं बोललं जातं की जोपर्यंत आपलं मामलेश्वरचं दर्शन होत नाही तोपर्यंत आपलं ज्योतिर्लिंग कंप्लीट नाही होत. तर तिकडनं जायला खूप ऊन होतं, त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की फेरीने जायचं. असल्यामुळे खूप जास्त थकायला होत आहे. पण फायनली ओंकारेश्वरचं दर्शन झालं आणि आता आम्ही मामलेश्वरला आलो आहे दर्शन घेण्यासाठी. हे बघ आमचे सवंगडी थकले. त्यांनी आम्हाला 50 रुपीज पर पर्सनने सोडलं आणि हा सुंदर असा ब्रिज बघायला भेटतो. आणि हे जरा तुम्हाला असं ओळखीचं वाटतं आहे का? जसं की भीमाशंकरला सुद्धा असंच खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत, तर तसंच काहीचं फील झालं इकडे. आणि पुढे आता आम्ही दर्शन घेण्यास निघालो. तर बघूया इथे सुद्धा किती वेळ लागतो, कारण इकडे खूप जास्त ऊन होतं आणि खूप जास्त थकायला सुद्धा होतं, कारण आपल्याला उन्हाची जास्त सवय नसते. तर हे बघा, हे मामलेश्वर मंदिराचं आपल्याला इकडे कळस वगैरे सगळं बघायला भेटतं आहे. आणि इकडचं सुद्धा दर्शन आता बघूया किती वेळ लागतो. खूप ऊन आहे पण इकडे.
फायनली सुंदर अशा पद्धतीने आमचं इकडे दर्शन घडलेलं आहे आणि आता इकडनं आम्ही बॅक टू उज्जैन जातोय। तर फायनली आता येतं आहे उज्जैनला गेल्यानंतर आम्ही जेवणार खाणार आणि रेस्ट करणार आहेत, कारण पूर्ण दिवस आमचा इकडे गेलेला आहे। कारण सकाळी निघालेलो, त्याच्यानंतर इकडे 2-2:30 वाजले आम्हाला आणि मग आम्ही निघालो जाण्यासाठी। आणि आता आमचा डे 3 स्टार्ट झाला आहे। तर इकडनं आम्ही जिथे रूम बुक केलं तिथनं फक्त वॉकिंग डिस्टन्सवर महाकाल मंदिर होतं। तर आता आम्ही पहाटे 4 वाजता भस्म आरतीसाठी इकडे लाईनला लागलो आहे, कारण आम्हाला VIP पासेस नव्हते भेटले। पण माझ्या एका फ्रेंडने असं सांगितलं की आपण चालत चालत गेलो तरी आपल्याला भस्म आरती अटेंड करता येते। सो आम्ही अशाच पद्धतीने आता जातो आहे। तर बघा इकडे लाईन आहे आणि फायनली आता आम्हाला आतमध्ये सोडलं आहे। सो आम्ही फटाफट जातो आहे, कारण भस्म आरती ही खूप सुंदर असते असं ऐकलं होतं। तर आता ती अनुभवायची आहे। तर फायनली आम्ही मेन गेटपाशी येऊन पोहोचलो आहे, पण अजून आम्हाला आतमध्ये एंटर नाही केलं आहे। केलं आता एंटर केलं 15-20 मिनिटांनी। तर आम्ही फटाफट आतमध्ये जातो आहे आरती अटेंड करण्यासाठी। आणि असं बोललं जातं ना की भस्म आरतीला एक पॉझिटिव्ह एनर्जी असते, तर खरंच एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे इकडे। जसं आम्ही आतमध्ये एंटर करतोय अक्षरशः काटा येतोय अंगावर पूर्ण। आणि आता फायनली आम्हाला आरती अटेंड करायला भेटणार आहे। तर खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी असते। तुम्ही सुद्धा गेलात तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की कसं वाटलं तुम्ही आतमध्ये मोबाईल यूज केला नाही। त्यानंतर आम्ही बाहेर पडल्यानंतर 6 वाजता आम्हाला इकडे आपल्याला बघायला भेटते आरती चालूच होती। तर हे बघा इकडे सारे लोक उभं राहून बघतायत, आरती अटेंड करतायत। तर इकडे सुद्धा तुम्हाला नाहीच भेटलं तर इकडे स्क्रीन आहेत मोठ्या, भारत माता मंदिराच्या समोर पण आहे। तर तिकडे 2 ठिकाणी तुम्ही आरती अटेंड करू शकता, बघू शकता तुम्ही। आरती अटेंड करून आल्यानंतर आम्ही नाश्ता केला आणि आम्ही पुन्हा रेडी वगैरे होऊन मस्त साड्या घातलेल्या आहेत आम्ही। आणि मग आता आम्ही महाकाल मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही पुढे आता उज्जैनचं पूर्ण टेम्पलचं दर्शन घेणार आहोत। तर ते तुम्हाला इन डिटेल मी सांगतेच पुढे। तर पुढे इकडे आपल्याला 7 नंतर मोबाईल अलाउड नाही आहे आतमध्ये। सो जायचं असेल तर मोबाईल रूमवरच ठेवून येऊ शकता तुम्ही, किंवा तुमच्या बॅग वगैरे असेल तिथे ठेवायचे। सकाळी फक्त भस्म आरतीला जेव्हा आपण जातो तेव्हाच मोबाईल अलाउड आहेत आतमध्ये। आणि ते झाल्यानंतर आम्हाला इकडे एक रिक्षावाल्यांनी फक्त 500मध्ये पूर्ण टेम्पलचं दर्शन इकडे करायला घेऊन आले आहेत। तर असंच ते आपल्याला तिथे सांगतात, ते त्यांचं कार्ड घेऊन असतात, तर ते आपल्याला पॅकेज सांगतात। सो आम्ही 500मध्ये पॅकेज क्या कर रहे हो? आता आम्ही कालभैरव या मंदिरात आलेलो आहोत दर्शन घेण्यासाठी। तर इकडे पण खूप जास्त ऊन आहे। तर आता आपण जातोय पुढे दर्शन घेण्यासाठी। तर असं बोललं जातं की इकडे कालभैरव मंदिरात दारू अर्पण केली जाते। तर हे आपल्याला इकडे सांगतायत ते काका। आणि असं करून आता आम्ही पुढे जातोय। पण काय होतं ना, आपण जेव्हा जातो दर्शनासाठी तर कधी कधी आपल्याला ते द्यायलासुद्धा नाही भेटत, असं जसं आमचं ओंकारेश्वरला झालं। त्याच्यामुळे आज आम्ही घेत नाही आहेत फुलं वगैरे, आम्ही डायरेक्ट दर्शनासाठी जातो आहे। इकडे पण थोडीफार गर्दी आहे, तर दर्शन घेतो आहे, पण इतकी गर्दी नाही आहे। सो दर्शन आमचं होते चांगल्या पद्धतीने। आता आपण गड कालिका माता या मंदिरात आलेलो आहोत दर्शन घेण्यासाठी। तर इकडे सुद्धा आपल्याला गर्दीच भेटते आणि खूप जास्त ऊन बघायला भेटतं आहे। तर बघूयात आपण पुढे दर्शन घेऊयात मातेचं। आणि पुढे आपण हे झाल्यानंतर हे फायनल आहे लास्ट, त्यानंतर रूमवर जाणार आहोत। आणि संध्याकाळी इव्हिनिंगला आम्हाला हरसिद्धी म्हणजे रामघाटला जायचं आहे, हरसिद्धी माता आणि शिप्रा आरती बघण्यासाठी।
तर थोडी आम्ही चेंज करून वगैरे शॉपिंगसुद्धा केली. शॉपिंग केल्यानंतर आम्ही इथे रामघाटला पोहोचलो आहे आणि इकडे आता आम्हाला आरती अटेंड करायची आहे. तर आम्ही 5 वाजता इकडे आलो आहे. तर 5:30 ते 6:30पर्यंत इकडे आरती अटेंड 6:45पर्यंत इकडे आरती अटेंड करून 7:45ला आपण हरसिद्धी मंदिराकडे जायचं. ते बरंच आहे. हे झाल्यानंतर आता आम्ही बॅक टू मुंबई जातो आहे. तर आमची पहाटे 3 वाजताची ट्रेन आहे. तर इकडनं आम्ही निघालो. इकडे कंटिन्यू रिक्षा वगैरे चालू असतात, तर त्याच्यामुळे आपल्याला तोसुद्धा काही प्रॉब्लेम नाही. तर आम्ही हॉटेलला 2 वाजता चेकआउट करून फायनली निघालो आणि ट्रेनमध्ये आता बसलो आहे एन्जॉय करत आणि 5000मध्ये आमचं टोटली सगळं कवर झालेलं आहे. सो कसा वाटला व्लॉग मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच अँड स्टे ट्यून फॉर माय नेक्स्ट व्लॉग. त्याच्यामध्ये तुम्हाला इन डिटेल सगळी माहिती देणार आहे मी. कोणत्या हॉटेलमध्ये जेवलो, काय केलं, सगळं इन्फॉर्मेशन असणार आहे. सो नेक्स्ट व्लॉगसुद्धा माझा नक्की बघा. बाय बाय.